हॅलो फ्रेंड्स, आज आपण 11वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा दुसरा चॅप्टर चालू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल मेथड्स. ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्सबद्दल चर्चा करणार आहोत. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की फिजिकल क्वांटिटीबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. दॅट इज क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड आर नोन ॲज फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे ज्या क्वांटिटी तुम्ही मेजर करू शकता त्या क्वांटिटीजला तुम्ही काय म्हणता, फिजिकल क्वांटिटीज. लाईक लेंथ, मास, टाईम, ॲक्सलरेशन, फोर्स, वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, अशा आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटीजचा आपण स्टडी केला होता. आणि त्या फिजिकल क्वांटिटीज आपण चॅप्टर फर्स्टमध्ये 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्या होत्या. फंडामेंटल क्वांटिटीज ज्या 7 होत्या, डिराइव्ड क्वांटिटीज आणि थर्ड होत्या सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ओके, ज्या 2 होत्या. ओके, ह्या चॅप्टरमध्ये त्याच फिजिकल क्वांटिटीज आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहे. ओके, फिजिकल क्वांटिटीज, एक म्हणजे स्केलर क्वांटिटीज अँड सेकंड व्हेक्टर क्वांटिटीज. ओके, आता पहिल्यांदा बघूया स्केलर क्वांटिटीज. ह्यांना आपण सिम्पली स्केलर्स सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर कुठल्या क्वांटिटीज ह्या स्केलर्स आहेत, तर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो मास. मास इज ए स्केलर क्वांटिटी. सेकंड आपण सांगू शकतो डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, दीज आर द स्केलर क्वांटिटीज. आता ह्यांना स्केलर क्वांटिटीज का म्हणायचं, तर क्वांटिटीज विच कॅन बी डिस्क्राइब्ड ओनली बाय देअर मॅग्निट्यूड आर नोन ॲज स्केलर क्वांटिटीज. कारण ह्या क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्या मॅग्निट्यूडची, कशाची गरज आहे, मॅग्निट्यूडची गरज आहे. मॅग्निट्यूडलाच आपण म्हणणार आहे न्यूमरिकल व्हॅल्यू. मॅग्निट्यूड मीन्स न्यूमरिकल व्हॅल्यू. आता पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया मास. मास इज ए स्केलर क्वांटिटी. कारण मासला डिफाईन करण्यासाठी किंवा मासला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त त्याची मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता की तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्याचं मास आपण म्हणूया की ते 2 kg. सो 2 kg इज ए न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ मास. तुम्हाला इथं मासची डायरेक्शन वगैरे सांगण्याची काही गरज नाही. सो मास इज ए स्केलर क्वांटिटी. सिमिलरली टाइम इज ए स्केलर क्वांटिटी. कारण टाइमला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू पाहिजे, डायरेक्शनची गरज नाही, असं आपण सांगू शकतो. डेन्सिटी सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. ओके, ठीक आहे, दीज आर द स्केलर क्वांटिटीज. आता इकडे येऊ आपण व्हेक्टर क्वांटिटीज. ह्याची डेफिनेशन काय येणार, द क्वांटिटीज विच आर कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर नोन ॲज व्हेक्टर क्वांटिटीज. ओके, मग फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया की एक कार मूव्ह होत आहे. ओके, कार इज इन मोशन. कार मोशनमध्ये, तर तुम्हाला काय सांगावं लागेल की ती कार कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होते हे तुम्हाला सांगावं लागेल. दुसरी गोष्ट, हाऊ फास्ट धिस कार इज मुव्हिंग. ती कार किती फास्ट मूव्ह होते हे पण सांगावं लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय डिस्क्राईब करावं लागेल, ती कार किती फास्ट मूव्ह होते, म्हणजे तुम्हाला त्या कारचं स्पीड सांगावं लागेल. ओके, आणि ती कार कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होत आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्शन सांगावं लागेल. म्हणजे तुम्ही इथं कारच्या व्हेलॉसिटीबद्दल डिस्कशन करताय. म्हणून व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. कारण व्हेलॉसिटीला डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड सुद्धा सांगितली पाहिजे आणि डायरेक्शन पण सांगितली पाहिजे. आणि मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ स्पीड. ओके, लक्षात आलं. ओके, मग ज्या क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, व्हेक्टर क्वांटिटीज. आता एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट. ओके, अजून आपण सांगू शकतो लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, दीज आर द व्हेक्टर क्वांटिटीज. ओके, दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला असेल. आता इथं पण आपण एक्झाम्पल बघूया. सपोज आपण 2 मासेस घेतले, एक 2 kgचं आणि एक 3 kgचं, आणि दोघांपासून आपण एक सिस्टीम तयार केली. सपोज दिस इज 2 kg अँड हे कितीचं आहे, 3 kgचं, आणि आपण एक सिस्टीम तयार केली. मी तुम्हाला जर विचारले ह्या सिस्टीमचं मास किती आहे, तर मी काय सांगणार, मग 2 kg + 3 kg दॅट इज 5 kg. म्हणजे स्केलरची ॲडिशन करताना तुम्ही काय केले, तर ऑर्डिनरी रूल्स ऑफ अल्जेब्रा तुम्ही यूज केले. ओके, सिंपल तुम्ही ॲडिशन केली 2 kg + 3 kg.
ओके, पण तशी इथं व्हेक्टरची ॲडिशन आपण करू शकत नाही. दोन व्हेक्टरची ॲडिशन करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल, तर व्हेक्टर अल्जेब्रा यूज करावा लागेल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की हे एक आपल्याकडं बॉडी आहे आणि ह्या बॉडीवरती तुम्ही ह्या डायरेक्शनला किती फोर्स अप्लाय केला, 5 न्यूटन, आणि ह्या डायरेक्शननं पण किती फोर्स अप्लाय केला, 5 न्यूटन. तर तुम्ही असं म्हणणार आहे का, सपोज ह्या फोर्सला आपण म्हणूया F1, ओके, आणि ह्या फोर्सला आपण म्हणूया F2. तर तुम्ही काय म्हणणार, ह्या टोटल बॉडीवरती असणारा फोर्स किती आहे, तर 10 न्यूटन. चुकीचं आहे का, तर 5 न्यूटन तुम्ही ह्या डायरेक्शनला ऍक्ट केला आणि हा 5 न्यूटन तुम्ही ह्या डायरेक्शनला ऍक्ट केला, म्हणजे ह्या बॉडीवरती नेट फोर्स किती झाला, 0. कारण इथं डायरेक्शन दोन्ही फोर्सची कशी आहे, अपोजिट आहे. लक्षात येते का, म्हणजे तुम्ही हिथं जो रूल वापरला ऑर्डिनरी रूल्स ऑफ अल्जेब्रा आणि इथं तुम्ही ॲडिशन केली सिम्पल, तसं तुम्ही हिथं व्हेक्टरची ॲडिशन तुम्ही ऑर्डिनरी रूल्स ऑफ अल्जेब्रा यूज करून करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला व्हेक्टर अल्जेब्रा यूज करावा लागेल. तो पुढे जाऊन आपण बघणार आहे. ओके, क्लिअर होते का बघा. हा हे मेन डिफरन्स आहे स्केलर क्वांटिटीज आणि व्हेक्टर क्वांटिटीज मधला. मग तुम्हाला जर मी सांगितलं की दिलेली क्वांटिटी, तुम्हाला मी कुठली क्वांटिटी दिली आणि तुम्हाला जर सांगितलं ती क्वांटिटी स्केलर आहे का व्हेक्टर आहे ते शोधा, तर तुम्ही काय करणार, तर ती क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड आहे का बघणार, डायरेक्शन आहे का बघणार, तर ती क्वांटिटी कुठली आहे, व्हेक्टर आहे. ओके, अजून एक थर्ड कंडिशन आहे. ओके, ती थर्ड कंडिशन खूप महत्वाची आहे. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण एक्झाम्पल घेतलं इलेक्ट्रिक करंट. ओके, सपोज आपण एक सिंपल सर्किट घेतलं. हा एक कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरच्या अक्रॉस आपण एक सेल कनेक्ट केला. तर ह्या कंडक्टरमधून काय फ्लो होणार, तर करंट फ्लो होणार. ओके, आय करंट फ्लो झाला. आता तो करंट कुठून कुठं फ्लो झाला, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आणि तो करंट आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया की ते 2 एम्पियर. ओके, मग 2 एम्पियर काय झाली करंटची मॅग्निट्यूड. करंटला डायरेक्शन सुद्धा आपण इथे दाखवलेली आहे. मग करंट ही कुठली क्वांटिटी आहे, तर आपण आत्ताच नियम बघितला, ज्या क्वांटिटी जवळ मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन असते त्या क्वांटिटीला आपण म्हणतो व्हेक्टर क्वांटिटी. आपण डायरेक्टली काय सांगू शकतो, करंट ही कुठली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. पण तसं नाही, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण व्हेक्टर क्वांटिटी असण्यासाठी तुम्हाला आणखी तिसरी कंडिशन सुद्धा सॅटिस्फाईड केली पाहिजे त्या क्वांटिटीनं. तर कुठली कंडिशन आहे, तर त्या क्वांटिटीनं काय केलं पाहिजे, ओबे लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. त्या क्वांटिटीनं व्हेक्टर ॲडिशनचे लॉज जे आपण पुढे जाऊन बघणार आहे, लाईक लॉ ऑफ पॅरोलोग्राम. ओके, हा लॉ नंतर आपण शिकणार आहे, लॉ ऑफ पॅरोलोग्राम. हा लॉ त्या क्वांटिटीनं काय केला पाहिजे, ओबे केला पाहिजे किंवा फॉलो केला पाहिजे, तरच त्या क्वांटिटीला तुम्ही व्हेक्टर क्वांटिटी म्हणू शकता. म्हणजे एखादी क्वांटिटी व्हेक्टर क्वांटिटी असण्यासाठी त्याने ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड केल्या पाहिजे, फॉलो केल्या पाहिजे, तरच तुम्ही त्याला व्हेक्टर म्हणू शकता. म्हणजे नुसतं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे म्हणून ती व्हेक्टर क्वांटिटी होऊ शकत नाही. ही कंडिशन सुद्धा फॉलो झाली पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणूया की ह्या ब्रँचमधून जर करंट किती आला, 5 एम्पियर, ह्या ब्रँचमधून करंट समजा किती आला, 3 एम्पियर, आणि हा अँगल आपण मानला किती मानूया, 90 डिग्री सपोज. ओके, आणि तर ह्या ब्रँचचा करंट किती असेल, तर तुम्ही डायरेक्टली सांगणार इकडून करंट किती आहे, 5 एम्पियर, इकडून 3 एम्पियर, सो ह्या ब्रँचचा करंट किती असणार आहे, 8 एम्पियर. आता तुम्ही इथं काय केलं, तर ऑर्डिनरी रूल्स ऑफ अल्जेब्रा यूज केला. इथं तुम्ही सिंपल इथं काय केली, ॲडिशन केली. इथं तुम्ही व्हेक्टर अल्जेब्रा यूज केलेला नाही. जर व्हेक्टर अल्जेब्रा यूज केला असता तर हे उत्तर 8 एम्पियर आलं नसतं. कारण ही जी करंटची व्हॅल्यू आहे 8 एम्पियर ती ह्या अँगलवरती डिपेंड नाही. आता हा अँगल जर मी चेंज केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, हा 5 एम्पियर, ओके, हा किती आहे, 3 एम्पियर, आणि हा अँगल जो आहे तो समजा मी किती घेतला, 70 डिग्री, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा काय केला, कमी केला. तर ह्या ब्रँचचा करंट किती असणार आहे, अगेन तेवढाच असणार आहे, 8 एम्पियर. ओके, म्हणजे हा जो करंट आहे तो ह्या अँगलवरती डिपेंड नाही. हे पुढे जाऊन तुम्हाला हळूहळू समजेल. पण लक्षात ठेवायचं की करंट ही व्हेक्टर क्वांटिटी होऊ शकत नाही. तर करंट ही कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी एक तिसरा टाईप येतो, त्याला आपण म्हणतो टेन्सर क्वांटिटीज. ओके, टेन्सर म्हणजे करंट ऍक्च्युअली कुठली क्वांटिटी आहे, टेन्सर. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला करंट स्केलर आहे का व्हेक्टर आहे, तर तुम्ही काय सांगायचं, स्केलर आहे.
ओके, पण तुम्हाला एक्झॅक्ट विचारलं स्केलर आहे, व्हेक्टर आहे का टेन्सर आहे, तर करंट इज ए टेन्सर क्वांटिटी. आता टेन्सर क्वांटिटी ही कॅटेगरी कुठली आहे हे आता आपल्या एक्झॅक्ट आपल्या बुकमध्ये नाही, पण आपण बघूया. तर ह्या टेन्सर कॅटेगरीमध्ये आपण अशा क्वांटिटीज घेतो की ज्या क्वांटिटीज जवळ डायरेक्शन आहे तरी पण आपण त्यांना व्हेक्टर मानू शकत नाही. लक्षात येते का? जसं फॉर एक्झाम्पल करंटला डायरेक्शन आहे पण करंट व्हेक्टर आहे का? नाही. तर करंट काय? स्केलर आहे, म्हणून करंटला आपण ह्या कॅटेगरीमध्ये घेतलं. कुठल्या? टेन्सर. सो करंट इज ए टेन्सर क्वांटिटी. ओके, डिफरन्स समजलाय का बघा. नेक्स्ट आता आपण बघणार आहे रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. व्हेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करणार? रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. तर रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे व्हेक्टर आपण दोन प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. एक म्हणजे ग्राफिकली आणि एक सिम्बॉलिकली. ओके, व्हेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो? एक म्हणजे ग्राफिकली, दुसरा म्हणजे सिम्बॉलिकली. म्हणजे हे पहिलं झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि दुसरं झालं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ओके, तर पहिलं बघूया ग्राफिकल. ग्राफिकलमध्ये आपण काय करणार? एक लाईन ड्रॉ करणार आणि त्या लाईनला त्याच्या एंडिंगला, हा त्या लाईनचा झाला स्टार्टिंग पॉईंट, हा झाला एंडिंग पॉईंट, आणि त्याच्या एंडला आपण काय ड्रॉ करणार? एक ॲरो हेड ड्रॉ करणार. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. आता हे असं का रिप्रेझेंट करायचं त्याचं पहिल्यांदा आपण रिझन बघूया. सपोज मी एक व्हेक्टर घेतला फोर्स इज ए व्हेक्टर आणि तो व्हेक्टर आहे समजा त्याची मॅग्निट्यूड आहे 15 न्यूटन. ओके, आणि डायरेक्शन आहे ईस्ट. म्हणजे एका बॉडीवरती मी किती फोर्स अप्लाय केला? 15 न्यूटन. कुठल्या डायरेक्शनला? ईस्ट डायरेक्शनला. आता मला हा जो फोर्स वेक्टर आहे ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे. तर मी इथे एक स्केल मानणार. काय स्केल मानणार? की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन. म्हणजे ही जी लाईन मी ड्रॉ केली, ह्या लाईनची लेंथ जर 1 सेंटीमीटर असेल तर ती 1 सेंटीमीटर काय दाखवते? तर फोर्स किती दाखवते? 5 न्यूटन. तर मला सांगा मग ह्या लाईनची लेंथ मला किती ठेवावी लागेल? बरोबर आहे, किती? 3 सेंटीमीटर. मग मी काय करणार? दिस इज 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. सो दिस इज द फोर्स ऑफ 15 न्यूटन इन द डायरेक्शन. आणि हा ॲरो हेड काय दाखवणार? ईस्ट डायरेक्शन, इन द डायरेक्शन ऑफ ईस्ट. ओके, आता मी दुसरा फोर्स घेतला, जो फोर्स किती आहे? 20 न्यूटन. आता मला ह्या लाईनची लेंथ किती घ्यावी लागेल? एका सेंटीमीटरला 5 न्यूटन, मला किती पाहिजे? 20 न्यूटन. तर मला घ्यावी लागेल 4 सेंटीमीटर. सो दिस इज द फोर्स ऑफ 20 न्यूटन इन द डायरेक्शन ऑफ अगेन ईस्ट. हां, डायरेक्शन चेंज केली, समजा मी वेस्ट म्हणलं तर हा ॲरो मला ह्या डायरेक्शन ह्या इथे काढावं लागेल. लक्षात आलं? दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्ही सिम्पली काय करणार? एक लाईन ड्रॉ करणार आणि त्या लाईनला एंडिंगला एक ॲरो ड्रॉ करणार. ॲरो हेड ह्याला म्हणतो आपण. सो दिस इज द स्टार्टिंग पॉइंट अँड दिस इज द एंडिंग पॉइंट. एंडिंग पॉइंटला तुम्ही म्हणता हेड आणि स्टार्टिंग पॉइंटला तुम्ही म्हणता टेल. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, सेकंड बघूया सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सो ह्या व्हेक्टरला आपण नाव देऊया सपोज. ओके, नाव नंतर देऊ आपण ह्याला. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्ही काय करता? सिम्पली एक लेटर घेता. सपोज दिस इज ए आणि त्याच्या डोक्यावरती तुम्ही एक काय ड्रॉ करता? एक छोटासा ॲरो ड्रॉ करता. सो दिस इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ए व्हेक्टर. ओके, समजा हा व्हेक्टर जर कुठला असेल ए, तुम्ही असं लिहिणार त्याला ए बार. ओके, ग्राफिकली अँड सिम्बॉलिकली. आता हा जो ही जी लाईन ड्रॉ केली, ह्या लाईनची लेंथ म्हणजे त्या व्हेक्टरची काय असते? मॅग्निट्यूड. आणि हा ॲरो हेड काय दाखवतो? डायरेक्शन दाखवतो. हे आपण आत्ताच बघितलं, हे लक्षात ठेवा. लेंथ काय दाखवणार? मॅग्निट्यूड. आणि ॲरो हेड काय दाखवणार? डायरेक्शन ऑफ ए व्हेक्टर. ओके, आता मगाचं एक्झाम्पल आपण रिपीट करूया. सो फोर्स आपण किती घेतला होता? 15 न्यूटन इन द डायरेक्शन ऑफ ईस्ट. जर तुम्हाला कोणी विचारलं हा जो फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड किती आहे, तर तुम्ही काय सांगणार? 15 न्यूटन. मग ते आपण लिहितो कसं? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आपण कसं लिहिणार?
मॉडमध्ये घेणार. ह्या मॉडचा अर्थ असतो की आपण फक्त मॅग्निट्यूडचा, त्याच्या न्यूमरिकल व्हॅल्यूचा विचार करतो, डायरेक्शनचा विचार करत नाही. किंवा सिम्पली आपण असं लिहू शकतो EF इज इक्वल टू 15 न्यूटन. ह्याचा अर्थ ह्या दोन केसमध्ये तुम्ही काय लिहिली, तर त्या वेक्टरची काय लिहिली, फक्त मॅग्निट्यूड किंवा न्यूमरिकल व्हॅल्यू. ओके. पुढचा पॉईंट आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आपल्याला दोन वेक्टर मधला काय शोधायचा आहे, अँगल. त्यासाठी आपल्याला दोन वेक्टर घ्यावे लागतील. आताच आपण वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा ते बघितलं. मी एक वेक्टर घेतो, सो हा वेक्टर कुठला आहे, A बार, आणि मी दुसरा वेक्टर घेतो, हा वेक्टर कुठला आहे, B बार, आणि ह्या दोघांच्यातला हा जो अँगल आहे त्याला मी लिहितो 45 डिग्री फॉर एक्झाम्पल. ओके. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. हा एक वेक्टर घेतला आपण A बार, दिस इज टेल, दिस इज हेड. ह्याच्या हेडपासून आपण दुसरा वेक्टर ड्रॉ केला, हा वेक्टर कुठला आहे, B बार, आणि हा अँगल सपोज मी किती घेतला, 120 डिग्री फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे, अंदाजे आपण घेतलं आहे. ठीक आहे. आता दोन्ही एक्झाम्पल जर तुम्ही केअरफुली जर बघितली तर तुम्हाला काय दिसतं की दोन वेक्टरमधले आपण इथे अँगल दाखवलेत. ओके. इथे अँगल किती आहे, 45 डिग्री, इथे अँगल किती आहे, 120 डिग्री. तुम्हाला मी क्वेश्चन विचारला ह्यातलं बरोबर कुठलं आहे. ओके. तर कधीही लक्षात ठेवायचं, दोन वेक्टरमधला अँगल शोधताना ते दोन्ही वेक्टरच्या हेड हेड किंवा टेल टेल हे कोइन्साइड पाहिजेत. काय पाहिजेत, कोइन्साइड. हे लक्षात ठेवा. दोन्ही वेक्टरचा, पहिल्या वेक्टरचा हेड आणि दुसऱ्या वेक्टरचा हेड काय पाहिजे, कोइन्साइड पाहिजे. किंवा ते नसेल तर ऑर पहिल्या वेक्टरचा टेल आणि दुसऱ्या वेक्टरचा टेल हे काय पाहिजेत, कोइन्साइड पाहिजे. हेड हेड टेल टेल. ओके. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो पहिला वेक्टर आहे A बार, त्याचा हा काय आहे, टेल, आणि B बारचा हा काय आहे, टेल. मग दोघांचे टेल इथं काय आहेत, कोइन्साइड आहेत. त्यामुळे दोन वेक्टर मधला अँगल आपण किती सांगू शकतो, 45 डिग्री. हे बरोबर आहे. मग तुम्ही जर ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, हा A बारचा काय आहे, हेड, आणि हा B बारचा काय इथं, टेल. मग इथं A बारचा हेड आणि B बारचा टेल कोइन्साइड आहेत. म्हणजे आपल्या ह्या कंडिशनमध्ये बसत नाही. त्यामुळे दोन वेक्टरमध्ये अँगल 120 डिग्री आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. मग मला सांगा इथं अँगल किती आहे, मग A बार आणि B बार मधला. मग ते शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दोघांचे तर एक हेड आणि हेड किंवा दोघांचे टेल आणि टेल तुम्हाला कोइन्साइड करावे लागतील. मग ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थोडासा चेंज करावा लागेल. काय चेंज करणार, तर हा जो वेक्टर आहे A बार त्याला आपण असा पॅरलली शिफ्ट करणार. कुठलाही वेक्टर आपण ॲज इट इज जर पॅरलल शिफ्ट केला तर त्या वेक्टरमध्ये काही चेंज होत नाही. म्हणजे त्या वेक्टरची लेंथ आहे तीच ठेवायची आणि डायरेक्शन पण आहे तीच ठेवायची. त्याला फक्त पॅरलल शिफ्ट करायचं. मग हे एक्झाम्पल मी कसं करू शकतो बघा, हा जो A बार आहे त्याला मी असं इथं पॅरलल शिफ्ट करतो असं. दिस इज अगेन A बार. ओके. काही चेंज आपण केलेला नाही. आणि हा वेक्टर कुठला आपला, B बार. आता मला सांगा, आता काय झालंय, हा A बारचा काय झाला, टेल म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, आणि हा B बारचा पण काय झाला, स्टार्टिंग पॉईंट म्हणजे टेल. मग दोघांचे टेल काय आहेत, कोइन्साइड आहेत. त्यामुळे हा अँगल आपण इथं कन्सिडर करू शकतो. हा अँगल किती असेल, हा टोटल अँगल किती असणार आहे, 180. हा टोटल अँगल किती असणार आहे, 180. 180 मधून 120 तुम्ही काय करणार, मायनस करणार. सो वी गेट 60 डिग्री. सो हिअर अँगल बिटवीन A बार अँड B बार इज 60 डिग्री. ओके. असं आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज मी तुम्हाला सांगितलं हा एक वेक्टर आहे, चला समजा मी P बार म्हणूया, आणि हा दुसरा वेक्टर आहे Q बार, आणि हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, किती दिला आहे, 150 डिग्री. ओके. आता सांगा अँगल बिटवीन P बार अँड Q बार किती असणार आहे, तर 150 डिग्रीज. कसं काय, कारण P बारचा हेड आणि Q बारचा हेड दोन्ही इथं काय झालेत, कोइन्साइड झालेत, आणि आपल्या रूलमध्ये हे बसतंय. त्यामुळे लक्षात ठेवायचा, दोन वेक्टरमधला अँगल शोधताना पहिल्यांदा काय चेक करणार की दोघांचे टेल किंवा दोघांचे हेड काय आहेत, कोइन्साइड पाहिजेत. कोइन्साइड नसतील तर कोइन्साइड करून घ्यायचे. ओके. दिस इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. पुढचा पॉईंट आपण बघूया, टाइप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टरचे टाईप बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. हे सिंपल आहे. पहिला टाईप आपण घेणार आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर सिंपल आहे, हे जास्त काय अवघड नाही.
द व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 0 इज नोन ॲज झिरो व्हेक्टर. ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, 0 असते, अशा व्हेक्टरला आपण काय म्हणतो, झिरो व्हेक्टर म्हणतो. सिंपल डेफिनेशन आहे. ओके, आता याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल आपण काय सांगूया, व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल. स्टेशनरी म्हणजे रेस्ट. जो पार्टिकल, समजा हा पेन आता रेस्टला आहे, तर ह्याची व्हेलॉसिटी किती असेल, 0 असेल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ह्या पार्टिकलचा व्हेलॉसिटी व्हेक्टर किती आहे, 0 व्हेक्टर. ओके, समजते. म्हणजे व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए रेस्ट पार्टिकल इज ऑल्सो कॉल्ड एज ए झिरो व्हेक्टर. किंवा आपण असं सांगूया की ए कार इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन ए स्ट्रेट लाईन. एक कार कशी मूव्ह होते, कॉन्स्टंट स्पीडने किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे त्या कारमध्ये ॲक्सिलरेशन किती असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे कारची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. आणि चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ॲक्सिलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी चेंजच होत नसेल तर त्या कारमध्ये ॲक्सिलरेशन किती असणार आहे, 0. तर आपण काय म्हणणार आहे, ॲक्सिलरेशन व्हेक्टर ऑफ ए दॅट कार विच इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज ऑल्सो कॉल्ड एज ए झिरो व्हेक्टर. म्हणजे त्या कारचा व्हेलॉसिटी व्हेक्टर, त्या कारचा ॲक्सिलरेशन व्हेक्टर म्हणजेच काय असणार आहे, झिरो व्हेक्टर. लक्षात येते का, बघा सिंपल आहे. म्हणजे ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते अशा व्हेक्टरला आपण म्हणतो झिरो व्हेक्टर. दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके, सेकंड आपण टाईप बघूया, निगेटिव्ह व्हेक्टर. ओके, सपोज मी एक व्हेक्टर घेतला ए बार आणि ह्या व्हेक्टरचा मला निगेटिव्ह व्हेक्टर काढायचा आहे. तर मी काय करणार, सिम्पली ह्या व्हेक्टरची डायरेक्शन जी आहे ती बरोबर अपोजिट घेणार, म्हणजे अशी. सो दिस इज द मायनस ए बार. तुम्हाला समजत असेल की मायनस ए बार इज ए निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ ए बार. डायरेक्शन फक्त आपण काय केली, अपोजिट. मॅग्निट्यूड दोन्ही व्हेक्टरची काय, सेम आहे, कारण दोन्ही व्हेक्टरची लेंथ काय, सेम आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम असणार आहे. सो आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ ए गिवन व्हेक्टर. दिस इज द निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ ए गिवन व्हेक्टर having same magnitude as that of a given vector but direction is opposite as that of a given vector. म्हणजे निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे असा व्हेक्टर असतो की ज्याची मॅग्निट्यूड ही दिलेल्या व्हेक्टर एवढीच असते पण डायरेक्शन ही दिलेल्या व्हेक्टरच्या बरोबर अपोजिट असते. अशा व्हेक्टरला आपण म्हणतो निगेटिव्ह व्हेक्टर. जर ह्या दिलेल्या व्हेक्टरमध्ये म्हणजे ए बार मध्ये आपण त्याच व्हेक्टरचा निगेटिव्ह व्हेक्टर जर ऍड केला तर आपल्याला काय मिळतो, झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टरचं आणखी एक एक्झाम्पल झालं. ओके, म्हणजे गिवन व्हेक्टरचा निगेटिव्ह व्हेक्टर आपण त्याच गिवन व्हेक्टरमध्ये जर काय केला, ऍड केला, तर मिळणारा रिझल्ट हा काय असतो, झिरो व्हेक्टर. समजलं निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय. ओके, पुढचा आहे कॉन्ग्रुएंट व्हेक्टर. ओके, कॉन्ग्रुएंट व्हेक्टर सिंपल डेफिनेशन आहे. अगोदर एक्झाम्पल बघू. मी 3 वेक्टर ड्रॉ केले, ए बार, बी बार अँड सी बार. आणि तुम्हाला डायग्राम बघून समजलं असेल की तिन्ही व्हेक्टर मी एकाच पॉईंट पासून स्टार्ट केलेत. ह्या तिन्ही व्हेक्टरना मी कसले व्हेक्टर म्हणणार, कॉन्ग्रुएंट व्हेक्टर. व्हेन व्हेक्टर स्टार्ट फ्रॉम ए सिंगल पॉईंट देन these vector are known as congruent vectors. Okay, पुढची डेफिनेशन, पुढचा टाइप इक्वल व्हेक्टर्स. सिंपल इक्वल व्हेक्टर तुम्हाला माहिती आहे, व्हेक्टर इक्वल कधी असेल, ज्यावेळी दोन व्हेक्टरची मॅग्निट्यूड सेम असेल आणि डायरेक्शन सेम असेल. फॉर एक्झाम्पल दिस इज ए बार, दिस इज बी बार. द मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स इज same, direction of two vector is also same, so we can say that a bar and b bar both are equal vectors. Orthogonal vectors. Orthogonal vectors. Okay, here we can say that a bar and b bar are orthogonal vectors. मी तुम्हाला समजलं असेल, जे वेक्टर एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर, त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्थोगोनल वेक्टर्स. पुढचा टाइप आहे पोझिशन वेक्टर्स. पोझिशन वेक्टर. ओके, पहिली गोष्ट हा वेक्टर आहे आणि तो काय दाखवतो, पार्टिकलची पोझिशन, म्हणून आपण त्याला म्हणतो पोझिशन वेक्टर. ओके, मग डेफिनेशन सिम्पली काय होणार, द व्हेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल इन कोऑर्डिनेट सिस्टीम इज नोन एज पोझिशन वेक्टर. मग आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊया. सो दिस इज एक्स ॲक्सिस,
दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज द ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि एक पार्टिकल घेतला मी पी नावाचा, आणि ह्या पार्टिकलची मला काय दाखवायचं आहे, पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग मी काय करणार, ओरिजिन पासून त्या पार्टिकलपर्यंत एक वेक्टर ड्रॉ करणार. पण कसा ड्रॉ करणार, त्या व्हेक्टरचा टेल कुठं पाहिजे, ओरिजिनला पाहिजे, आणि त्या व्हेक्टरचा हेड कुठं आला पाहिजे, त्या पार्टिकलच्या पोझिशनला आला पाहिजे. म्हणजे सपोज आपण असं म्हणू शकतो की आउटवर्ड डायरेक्शनला एक वेक्टर मी ड्रॉ करणार, आणि ह्या वेक्टरलाच मी काय म्हणणार, पोझिशन वेक्टर. सो हिअर आर बार इज ए पोझिशन वेक्टर, कारण तो त्या पार्टिकलची काय दाखवतो, पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ऑफ ए कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, दिस इज द पोझिशन वेक्टर. ओके, पुढचा टाईप आहे रिझल्टंट वेक्टर. ओके, तर रिझल्टंट वेक्टर बद्दल थोडंसं आपण जरा डिस्कशन करूया. व्हॉट इज मीन बाय रिझल्टंट वेक्टर. आता आपण एक एक्झाम्पल पहिल्यांदा बघू, आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल की रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय. आता एक आपण बॉडी घेतली, आणि ह्या बॉडीवरती मी ह्या डायरेक्शनला एक फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, आणि इकडून फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन. आणि तुम्हाला मी क्वेश्चन विचारला की ह्या बॉडीवरती टोटल किती फोर्स ॲक्ट झाला, तर तुम्ही काय सांगणार, 0 न्यूटन, कारण डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे तुम्ही 10 ह्या फोर्सचा जो इफेक्ट आहे तो ह्या फोर्सनं काय केला, कॅन्सल केला. त्यामुळे ही बॉडी कुठंही डिस्प्लेस होणार नाही, त्याच जागी थांबणार. सो आपण सांगू शकतो नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स इन दिस केस इज 0 न्यूटन. मग हे जे आन्सर तुम्ही शोधले रिझल्टंट फोर्स, ह्यालाच तुम्ही म्हणता रिझल्टंट वेक्टर. ओके, किंवा मी असं म्हणू शकतो ह्याच बॉडीवरती मी इकडं फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, आणि त्याच डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला अगेन 10 न्यूटन. सो नेट फोर्स किती आला, कारण दोन्ही फोर्स सेम डायरेक्शनला आहे, तो नेट फोर्स किती येणार, 20 न्यूटन. सो मी म्हणणार की रिझल्टंट फोर्स और नेट फोर्स ऑन दिस बॉडी इज 20 न्यूटन. ओके, ह्या केसमध्ये रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन कुठं असणार आहे, तिकडंच असणार आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. सो हा झाला रिझल्टंट वेक्टर. आता हेच एक्झाम्पल आणखी एका प्रकारे बघू. सपोज हा एक पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलवरती तुम्ही ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन, आणि ह्या डायरेक्शनला त्याच पार्टिकलवरती सेम फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन. आता हा पार्टिकल कुठल्या डायरेक्शनला डिस्प्लेस होईल, तर तुम्हाला समजतंय की हा पार्टिकल तुम्ही इकडं त्याला खेचताय 10 न्यूटननं, आणि वरती पण खेचताय 10 न्यूटननं, तर हा पार्टिकल असा डिस्प्लेस होणार मधून. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर. दिस इज द रिझल्टंट वेक्टर. ओके, आता तुम्हाला एक्झॅक्टली कळालं असेल रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय. मग रिझल्टंट वेक्टर इज अ सिंगल वेक्टर विच हॅज सेम इफेक्ट ॲज दॅट ऑफ ऑल अदर व्हेक्टर्स. ह्या दोन व्हेक्टरचा मिळून इफेक्ट, ह्या पार्टिकलवर जो काही इफेक्ट आहे ह्या दोन वेक्टरचा, तो एकाच वेक्टरनं तुम्ही शो केला, आणि तो जो सिंगल वेक्टर असतो त्याला तुम्ही काय म्हणता, रिझल्टंट वेक्टर. ओके, आणखी एक एक्झाम्पल बघू. सपोज तुम्ही दोन वेक्टरची ॲडिशन केली. ॲडिशन आपण पुढे जाऊन बघणार आहे, पण सध्या आपण बघून घेऊ की माझ्याकडे एक वेक्टर आहे पी बार, आणि त्याची मॅग्निट्यूड आहे समजा 4 युनिट, आणि दुसरा वेक्टर आहे क्यू बार, ह्याची मॅग्निट्यूड आहे 5 युनिट. तर रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल आणि डायरेक्शन काय असेल, तर तुम्हाला समजते दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत. सो सिम्पली आपण दोन्ही वेक्टर ॲड करणार. त्यामुळे जो रिझल्टंट वेक्टर मिळेल आर बार, त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, 9 युनिट, आणि डायरेक्शन काय असणार आहे, सेमच असणार आहे, ह्या डायरेक्शन. ओके, सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर, दॅट इज सिंगल वेक्टर हॅव्हिंग सेम इफेक्ट ॲज दॅट ऑफ these two vectors. Okay, रिझल्टंट वेक्टर नंतर आपण बघणार आहे पुढचा महत्त्वाचा पॉइंट, युनिट वेक्टर्स. ओके, हे जरा महत्त्वाचं आहे, लक्ष द्या व्यवस्थित. युनिट वेक्टर म्हणजे काय. ओके, आता मी एक वेक्टर घेतो ए बार. आता कुठलाही वेक्टर आपण कसा रिप्रेझेंट करतो, तर वेक्टर म्हटल्यानंतर त्याला मॅग्निट्यूड असणार आणि डायरेक्शन सुद्धा असणार. सो वी कॅन राईट ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार, दॅट इज ए,
मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज ए अँड इन टू द डायरेक्शन ऑफ ए बार. म्हणजे ए बार लिहिण्याची पद्धत काय किंवा कुठलाही वेक्टर लिहिण्याची पद्धत काय, पहिल्यांदा लिहायची त्याची मॅग्निट्यूड आणि नंतर काय लिहायची त्याची डायरेक्शन. तर ए बारची मॅग्निट्यूड ए इंटू त्याची डायरेक्शन लिहिण्यासाठी आपण हा वेक्टर यूज करतो, युनिट वेक्टर. आणि तो आपण असा लिहितो ए कॅप, ह्याला आपण म्हणतो कॅप, असं वाचायचं ए कॅप. सो ए कॅप इज अ युनिट वेक्टर. आता हा वेक्टर आहे म्हटल्यानंतर ह्या ए कॅप जवळ काय काय असणार आहे, मॅग्निट्यूड पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे. तर ए कॅपची मॅग्निट्यूड ही किती असते 1, म्हणतो आपण त्याला म्हणतो युनिट वेक्टर. आणि ह्या ए कॅपची डायरेक्शन कशी असते तर सेम ॲज दॅट ऑफ गिवन वेक्टर, म्हणजेच कोण ए बार. म्हणजे जी ए बारची डायरेक्शन असेल तीच ए कॅपची डायरेक्शन असणार आहे, पण मॅग्निट्यूड किती असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे ह्या युनिट वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं तुम्ही ए बारच्या मॅग्निट्यूडला काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे तुमच्या ए बारच्या मॅग्निट्यूडमध्ये काही चेंज होणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे कुठल्याही संख्येला आपण 1 मल्टिप्लाय केल्यानंतर त्या संख्येमध्ये काही चेंज होत नाही. म्हणून आपण ह्याची मॅग्निट्यूड 1 घेतो, पण डायरेक्शन कोणासारखे असते तर सेम ॲज दॅट ऑफ ए बार. आता हेच इक्वेशन मी असं लिहितो, ए ने डिवाइड करा, सो वी गेट ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन ए. दिस इज द फॉर्म्युला फॉर किंवा डेफिनेशन ऑफ युनिट वेक्टर. दॅट इज युनिट वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे दिलेल्या वेक्टरला जर तुम्ही त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर मिळणारं आन्सर तुमचं काय असतं, युनिट वेक्टर. ओके, बट इन रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम we get rectangular coordinate system. We know that rectangular coordinate system, this is x-axis, this is y-axis, and this is z-axis. It is called as a rectangular coordinate system. In rectangular coordinate system, we use 3 unit vectors, that is I cap, j cap, and k cap. These are the again unit vectors. Okay, तिघांची मॅग्निट्यूड पुन्हा किती असणार आहे, एकच असणार आहे, कारण युनिट वेक्टर म्हटल्यानंतर मॅग्निट्यूड ही नेहमी 1, हे विसरायचं नाही. ओके, आता आय कॅप काय, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सो दिस इज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, सो वी कॅन राईट हिअर आय कॅप. सो आय कॅप शोज पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, जे कॅप शोज पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन, अँड के कॅप शोज पॉझिटिव्ह झेड डायरेक्शन. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आय कॅप येईल त्या ठिकाणी तुम्हाला समजणार की डायरेक्शन काय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, मग फॉर एक्झाम्पल एका बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला 5 आय कॅप न्यूटन, ह्याच्यावर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. काय होईल बघा, एफ बार म्हणजे फोर्स इज अ व्हेक्टर, त्यातलं 5 न्यूटन काय तर त्या फोर्सची काय मॅग्निट्यूड, आणि आय कॅप काय दाखवतोय तर कुठल्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स ऍक्ट केला. तर आय कॅपचं मिनिंग आपण आत्ताच बघितलं, आय कॅप मीन्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे तुम्ही असं म्हणणार की ही जी बॉडी आहे ह्या बॉडीवरती तुम्ही 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. समजते, म्हणून युनिट वेक्टरचं महत्व खूप आहे. ओके, तर मग आपण पहिला पॉइंट बघणार आहे इथं वेक्टर ऑपरेशनमध्ये, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय ए रियल नंबर. बाय ए रियल नंबर. वेक्टरला जर रियल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय होतं, आपण एक वेक्टर घेतला, सपोज दिस इज वेक्टर ए बार, आणि ह्या ए बारला मी 2 मल्टिप्लाय केलं, 2 इज अ रियल नंबर. तर काय होणार तर मला एक वेक्टर मिळाला, कुठला वेक्टर मिळाला, बी बार. ओके, तर ह्या बी बारची मॅग्निट्यूड किती असणार आणि बी बारची डायरेक्शन काय असणार. तर तुम्ही काय केलं, ए बारला रियल नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर जो वेक्टर मिळाला बी बार त्याची मॅग्निट्यूड ए बारच्या मॅग्निट्यूडच्या डबल असणार. ओके, तुम्हाला समजते, कारण 2 मल्टिप्लाय केलं, त्यामुळे ए बारची जी काय मॅग्निट्यूड असेल, समजा ए बारची मॅग्निट्यूड असेल 20, तर बी बारची किती असणार आहे 20 × 2 दॅट इज 40. ओके, आणि डायरेक्शन ऑफ बी बार इज सेम ॲज दॅट ऑफ ए बार. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की हा एक वेक्टर मी घेतला ए बार,
तर ह्याची मॅग्निट्यूड किती आहे 4 युनिट. ह्याला मी कितीने मल्टिप्लाय केलं 2 तर मला कुठला वेक्टर मिळाला बी बार. तर बी बारची मॅग्निट्यूड किती असणार आहे 2 × 4 दॅट इज 8 म्हणजे ह्याच्या बरोबर डबल. सो दिस इज ए बी बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 8 युनिट अँड डायरेक्शन सेम ॲज दॅट ऑफ गिवन वेक्टर दॅट इज ए बार आणि बी बारची डायरेक्शन सेम असणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी काय करणार ह्या गिवन वेक्टरला -2 न मल्टिप्लाय करणार. सो अगेन मला कुठला वेक्टर मिळाला बी बार. ओके आता ह्या बी बारची मॅग्निट्यूड किती असेल आणि बी बारची डायरेक्शन किती असेल. अगेन मॅग्निट्यूड किती असणार आहे 8च असणार आहे कारण मी ए बारला कशानं मल्टिप्लाय केलं 2 न मल्टिप्लाय केलं. सो आपण असं सांगू शकतो की दिस इज ए बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 4 युनिट. बी बारची किती असणार आहे 8 युनिट. पण डायरेक्शन कशी असणार आहे डायरेक्शन ऑफ बी बार इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ ए बार म्हणजे अशी असणार आहे इकडं. दॅट इज बी बार इज इक्वल टू 8 युनिट. इथं आपण असं लिहू शकतो बी बार इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ ए बार. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही दिलेल्या वेक्टरला जर रिअल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय होतं पॉझिटिव्ह रिअल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर काय होणार त्या वेक्टरची डायरेक्शन ॲज इट इज असणार आहे. पण तुम्ही निगेटिव्ह रिअल नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे तर ह्या मिळणाऱ्या वेक्टरची डायरेक्शन काय होणार आहे दिलेल्या वेक्टरच्या अपोजिट असणार आहे. सो दिस इज द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रिअल नंबर. सेकंड आपण बघणार मल्टिप्लिकेशन ऑफ ए वेक्टर बाय ए स्केलर. म्हणजे तुम्ही कशानं मल्टिप्लाय करणार आहे स्केलरनं मल्टिप्लाय करणार आहे. वेक्टरला मल्टिप्लाय करायचं स्केलरनं. सपोज एक वेक्टर आपण घेतला पी बार. पी बार इज ए वेक्टर एनी वेक्टर फोर्स ॲक्सेलरेशन एनी वेक्टर आणि त्याला मी स्केलरनं काय केलं स्केलर क्वांटिटीनं मल्टिप्लाय केलं. तर मिळणारी जी क्वांटिटी आहे ती 100% कुठली असणार आहे वेक्टरच असणार आहे. ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी वी नो दॅट आणि ह्या ॲक्सेलरेशनला मी त्या बॉडीच्या मासनं काय केलं मल्टिप्लाय केलं तर मला कुठली क्वांटिटी मिळेल तुम्हाला माहिती आहे वी गेट फोर्स अँड फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी. सो आपला नियम काय झाला ज्या ज्या वेळी आपण व्हेक्टर क्वांटिटीला स्केलर क्वांटिटीनं काय करतो मल्टिप्लाय करतो त्यावेळी मिळणारा रिझल्ट हा नेहमी व्हेक्टरच असतो. सेकंड एक्झाम्पल व्हेलॉसिटी इज ए व्हेक्टर क्वांटिटी आणि त्या व्हेलॉसिटीला जर मी मासनं मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळणार लिनियर मोमेंटम. अगेन इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. ओके हा झाला सेकंड ऑपरेशन. थर्ड ऑपरेशन आपण बघणार आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स किंवा टू वेक्टर्स. दोन वेक्टरची काय करायची ॲडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन. ह्याच्यामध्ये पुन्हा 3 केसेस आहेत. पहिली केस when two vectors are in same direction. दोन वेक्टर कसे असतील सेम डायरेक्शनला. सपोज वी गेट फर्स्ट वेक्टर पी बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 4 युनिट अँड सेकंड वेक्टर क्यू बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 3 युनिट. तर ह्या दोन वेक्टरची आपण काय करणार कारण दोन्ही वेक्टरची डायरेक्शन काय आहे सेम आहे. सो वी ॲड बोथ वेक्टर्स. म्हणजे आपण सांगू शकतो की वेन टू वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन वी सिम्पली ॲड देअर मॅग्निट्यूड्स. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आता रिझल्टंट वेक्टर आणि त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल 7 युनिट आणि डायरेक्शन काय असणार आहे सेम ॲज दॅट ऑफ बोथ वेक्टर म्हणजे ह्याच डायरेक्शनला. So this is R bar having magnitude 7 unit. Okay, when two vectors are in same direction. आता आपण पुढची केस बघणार आहे when two vectors are in opposite direction. दोन वेक्टर कसे असतील अपोजिट डायरेक्शनला. सपोज this is P bar having magnitude 6 unit and this is Q bar having magnitude 1
दिस इज क्यू बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 8 युनिट. ओके, तर दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी आहे एकमेकांना अपोजिट. तर आता आपण काय करणार, रिझल्टंट वेक्टर फाइंड करताना दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड काय करणार आपण सबट्रॅक्ट करणार एकमेकांच्यातून. मग तुम्हाला रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड किती मिळेल तर 8 - 6 वी गेट 2 युनिट. मग त्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन, रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड तर 2 आले, पण डायरेक्शन काय असणार आहे तर ह्या दोन्ही वेक्टरपैकी मोठ्या वेक्टरची जी डायरेक्शन असेल म्हणजे क्यू बारची डायरेक्शन, दॅट इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर in this direction same as that of q bar, पण डायरेक्ट मॅग्निट्यूड काय असेल तर 8 - 6 दॅट इज 2 युनिट. म्हणजे व्हेन टू वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. ओके, मग रूल लक्षात राहिला, दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील तर दोघांच्या मॅग्निट्यूड आपण काय करणार ऍड करणार आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ही सेम असणार दोघांच्या प्रमाणे. जर दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शनला असतील तर दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूड आपण सबट्रॅक्ट करणार आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ही मोठ्या वेक्टरच्या डायरेक्शन प्रमाणे असणार. ओके, आता तिसरी केस, व्हेन टू वेक्टर्स आर इन डिफरंट डायरेक्शन, म्हणजेच काय, नॉट इन सेम डायरेक्शन और नॉट इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे मी असे दोन वेक्टर घेतले की त्या दोन वेक्टरची डायरेक्शन कशी आहे डिफरंट डायरेक्शनला आहेत, म्हणजे सेम डायरेक्शनला पण नाहीत आणि अपोजिट डायरेक्शनला पण नाहीत, म्हणजे ह्या दोन केसेस येणार नाहीत. आता असे दोन वेक्टर कसे ऍड करायचे आणि त्यांचा रिझल्टंट कसा शोधायचा. फॉर एक्झाम्पल मी एक वेक्टर घेतला पी बार, दुसरा वेक्टर घेतला क्यू बार. ओके, आता मला सांगा दोन्ही वेक्टरच्या डायरेक्शन, दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत का नाहीत, अपोजिट डायरेक्शनला आहेत का नाही, तर ते कशा आहेत डिफरंट डायरेक्शनला आहेत. मग अशा वेळी रिझल्टंट वेक्टर कसा फाइंड करायचा, तर ह्या एक्झाम्पलसाठी किंवा असल्या एक्झाम्पलसाठी आपण 3 लॉचा यूज करतो. पहिला लॉ ऑफ ट्रायंगल किंवा तुम्ही त्याला म्हणा ट्रायंगल लॉ. सेकंड लॉ ऑफ पॅरलोग्राम आणि तिसरा पॉलिगॉन लॉ. किती लॉ यूज करतो आपण 3, ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ अँड पॉलिगॉन लॉ. असे 3 लॉ यूज करून आपण काय फाइंड आउट करतो रिझल्टंट व्हेक्टर. काय फाइंड आउट करतो रिझल्टंट व्हेक्टर. पण कुठल्या व्हेक्टरसाठी, जे दोन व्हेक्टर सेम डायरेक्शनला पण नाहीत आणि अपोजिट डायरेक्शनला पण नाहीत, म्हणजे डिफरंट डायरेक्शनला आहेत. ओके, तर हे तिन्ही लॉ आपल्याला बघायचे आहेत. पहिल्यांदा आपण बघणार ट्रायंगल लॉ, नंतर आणि त्याच्यापासून आपण रिझल्टंट वेक्टर काढणार, नंतर बघणार पॅरलोग्राम लॉ आणि नंतर बघणार पॉलिगॉन लॉ. तर हे जे 2 लॉ आहेत हे 2 वेक्टरच्या ॲडिशनसाठी यूज करतो आपण. ओके, म्हणजे 2 वेक्टरपासून जर रिझल्टंट काढायचं असेल तर हे 2 लॉ वापरतो. आणि पॉलिगॉन लॉ कधी वापरतो तर 2 पेक्षा जास्त वेक्टर असतील, म्हणजे असे आपल्याकडं हा ए बार, हा बी बार, ओके, हा सी बार, हे पी बार आणि क्यू बार. आपल्याला किती वेक्टर झाले टोटल 5 वेक्टर झाले आणि या 5 वेक्टरचे आपल्याला काय करायचे आहे वेक्टर ॲडिशन करायचे आहे आणि रिझल्टंट वेक्टर फाइंड करायचे आहे. तर अशा वेळी आपण काय यूज करतो तर पॉलिगॉन लॉ यूज करतो. लक्षात आलं. ओके, हे आता आपण 3 लॉ नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे.